Good evening. Namaste. I welcome you all for today's seminar, and I'm very happy that many parents are attending this seminar regularly and they're giving their feedback to me. They are asking about their difficulties and how to write statement. Many of the parents have written their statement also, and we have discussed with them. Still, anybody is remains, then you can write the statement, family statement, and if you find any difficulty, you can ask it to me. आजचा सेमिनार त्याचा नेक्स्ट पार्ट आहे. मागच्या सेमिनारमध्ये आपण स्टेटमेंट याच्यावर बोललो होतो. त्याच्यानंतर आता आजच्या सेमिनारमध्ये बिलीफ सिस्टीम म्हणजे ॲज अ पॅरेंट, ॲज अ पालक, माझी विश्वास मूल्य काय असलं पाहिजे, माझं बिलीफ सिस्टीम काय असलं पाहिजे, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. आणि आजचा सेमिनार खूप महत्वाचा आहे आणि फक्त 40 मिनिटच मी बोलणार आहे, पण तो खूप लक्षपूर्वक आपल्याला ऐकायचा आहे. आणि त्याच्यानंतर सेमिनारमधून काय समजलं, काय कळालं आपल्याला, त्याचे पॉइंट्स लिहून मला सबमिट करायचे आहेत. कारण मी नेहमी म्हणतो की जे पेरेंट्स हा सेमिनार करतात ते पेरेंट्स जे आहेत ते खूप समजदार आहेत, खूप सिन्सिअर आहेत आणि त्यांना खरंच त्या पॅरेंट्सला असं वाटतं की आपल्याला काहीतरी विशेष, काहीतरी वेगळं अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी ते सेमिनार करतात. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की सेमिनार ऐकल्यानंतर तो प्रॅक्टिकलमध्ये आपण कसं अप्लाय करणार आहे त्याचा जास्तीत जास्त आपण विचार करावा. चला तर मग मागच्या सेमिनारमध्ये आपल्याला आठवत असेल की फॅमिली स्टेटमेंट समजून सांगत असताना आपण एक काही गोष्टी शिकलो होतो की सेंटर सेंटर म्हणजे माझा पॅराडिग्म काय असला पाहिजे, अ, माझ्या लाईफचं सेंटर काय असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सेंटर्स आपण बघितले होते की कसं चुकीचं होऊ शकतं जर फक्त आपण मनी सेंटर राहिलो. तर त्याच्यानंतर फक्त आपण जर वर्क सेंटर राहिलो तर कसं चुकीचं होऊ शकतं. आणि आपण एखाद्या गोष्टीचं पोझिशन ठेवलं तर कसं चुकीचं होऊ शकतं. आपण फक्त एन्जॉयच करत राहिलो, लाईफमध्ये एन्जॉयमेंटच करत राहिलो तर कसं चुकीचं होऊ शकतं. किंवा एखाद्या मित्रावरती आपण खूप डिपेंड राहिलो आणि आपला सगळा फोकस त्याच्यावरच ठेवला तर काय काय चुकीचं होऊ शकतं. किंवा आपला एखादा शत्रू असेल किंवा एखादा कॉम्पिटिटर असेल तर एनिमी सेंटर ज्याला आपण म्हणतो, तर दिवसभर त्याचाच विचार करून त्याचाच त्याचाच बदला कसा घ्यायचा, त्याच्यापेक्षा मोठं कसं व्हायचं हाच विचार जर आपण करत राहिलो तर काय चुकीचं होतं. त्याच्यानंतर फक्त धार्मिकच जर आपण काम करत राहिलो तर काय चुकीचं होतं. किंवा आपण स्वतःलाच जास्त महत्व दिलं, सेल्फ सेंटर, तर कसं चुकीचं होतं. हे सगळं आपण बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आपण आलो होतो की सगळ्यात योग्य सेंटर काय आहे. वर्ल्ड रिनोन ऑथर स्टीफन कव्ही यांनी जे सांगितलंय, 7 प्रिन्सिपल्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलंय की कसं जीवन असावं, की माणूस बॅलन्स्ड कसं जगू शकेल, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हीच एक सुखी जीवनाची चावी आहे की ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल सेंटरनेस त्यांनी सांगितलं. आपण बघूयात काय प्रिन्सिपल सेंटरनेस. पण जर का प्रिन्सिपल आपण आपल्या सेंटरला ठेवले तर मग आपल्या आयुष्यामध्ये सिक्युरिटी आपोआपच येते. विजडम म्हणजे विवेकानं वागण्याची वृत्ती, कुणाशीही विवेकपूर्ण वागणे, समंजसपणे वागण्याची वृत्ती ती पण आपोआप येते. आयुष्यात पुढे काय करायचंय त्याच्यासाठी गायडन्स पण आपल्याला आपोआपच मिळतो. आणि इंटरनल स्ट्रेंथ, आपल्या कामाविषयी आत्मविश्वास, कामाविषयी हॅपीनेस, पूर्णत्व, या भावनेतून समोरच्याशी बोलणं, न घाबरता बोलणं, ही जी पॉवर येते आपल्याला, स्ट्रेंथ येते, ती पण आपल्या प्रिन्सिपल मुळंच येते. हे आपण बघितलं होतं. आणि मग आपण ते चक्र सगळं बॅलन्स केलं होतं
की जर सेंटरला चावी लावली प्रिन्सिपलची, तर आपली फॅमिली, स्पाऊस म्हणजे आपला जोडीदार, नवरा किंवा बायको, आपण स्वतः, आपले धार्मिक कामं, फ्रेंड, आपल्या जीवनातली एन्जॉयमेंट, आपलं काम आणि पैसा, या सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स होतात हे आपण बघितलं होतं. आणि मग आता मी थोडंसं पुढे घेऊन जाईल तुम्हाला आजच्या सेमिनारकडे. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की आता तुम्हाला कुठल्या गोष्टी महत्वाच्या वाटतात, इम्पॉर्टंट वाटतात, त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि मग त्यावेळेस आपण सांगितलं होतं की आपल्याला शांतपणे बसून, आपल्याला मेडिटेशन करून, ध्यान करून माझ्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे से फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी फॅमिली महत्वाची आहे. तर माझ्या प्रिन्सिपलच्या सर्कलमध्ये मी लिहिणार की मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. आम्ही दररोज एक वेळ तरी सगळे सोबत जेवण करतो. आम्ही सोबत एन्जॉय करतो, सोबत प्रवास करतो. तर ज्या ज्या गोष्टीला तुम्ही इम्पॉर्टन्स देता त्याच्यानुसार ते प्रिन्सिपल तयार होतं. आता ते आपण बघू कसं तयार होतं ते. पण ह्याच्यामुळं आपल्याला क्लिअर होतं की आपल्या जीवनामध्ये महत्वाचं काय, प्रायोरिटी काय आपल्या लाईफमध्ये, आणि किती प्रायोरिटी आहे. म्हणजे पैसा आहे तर तो किती कमवायचा आहे, लोकांवर प्रेम करायचं तर किती करायचंय, मी समाजासाठी किती वेळ देऊ शकतो, त्याची क्लॅरिटी करून करायचा. म्हणजे आपण कुठेही वाहवत नाही गेलो पाहिजे. त्यामुळं वी कॅन फोकस दॅट लेन्स ऑन हाऊ वी ॲज युनिक इंडिव्हिज्युअल्स रिलेट टू द वर्ल्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक महत्वाचा पॉईंट सांगितलं होतं, आयडेंटिफाईंग रोल्स अँड गोल्स. मला असं वाटतं की तुम्ही केलं असेल ते, तुम्ही विचार केला असेल. त्याच्यामध्ये मी अशी लिस्ट सांगितली होती की एक नवरा म्हणून किंवा एक बायको म्हणून माझा काय रोल आहे, सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत माझा काय रोल आहे. एक वडील म्हणून त्या लहान मुलीचा किंवा मुलाचा वडील म्हणून माझा काय रोल आहे. किंवा घरामध्ये म्हातारे आई वडील असतील तर त्यांचा मुलगा म्हणून माझा काय रोल आहे, समाजासाठी माझा काय रोल आहे, स्वतःसाठी काय रोल आहे. तर हा रोल फिक्स करण्याचं काम सुद्धा आपण मागच्या वेळेस केलं होतं. आणि मग मी हे एक्झाम्पल सांगितलं होतं की कसं लिहायचं होतं. इथं एक महत्वाचा मुद्दा आला होता की फॅमिलीचं एक फिक्स स्टेटमेंट असणं का जरुरी आहे. तर ज्या फॅमिली, आता ज्यांना हा सेमिनार माहिती नाहीये, हे नॉलेज माहिती नाहीये, तर त्यांच्या फॅमिलीमध्ये काय होतं की अचानकपणे क्रायसिस येतं, अचानकपणे भांडणं होतात, अचानकपणे कधी सासूचा मूड खराब होतो, कधी सुनेचा मूड खराब होतो, कधी नवऱ्याचा मूड खराब होतो. आणि त्यांना ह्याची कल्पनाच नाहीये की माझा नेमका रोल काय आहे आता. मी उदाहरण पण दिलं होतं की समजा आता ती छोटी मुलगी आहे आणि तिचा अभ्यास घ्यायचा आहे, संध्याकाळी 6 ते 8 ती आईसोबत बसणार आहे. आणि हे जर का आपण फिक्स केलेलं आहे सगळं, तर मग ह्या गोष्टीपासून कधी वाद होणार नाही. मग आजी असेल, आजोबा असेल, तर त्यांना आपण सांगितलं होतं की तुम्ही 4 ते 5 तिला बागेत फिरायला नेऊ शकता. तर आपण जर बसून अशा गोष्टी फिक्स केल्या तर ऐन वेळेवर आपलं कन्फ्युजन होत नाही आणि सगळ्यांना क्लिअर माहिती असतं. त्या सासूलाही माहिती असतं की 6 ते 8 आपल्याला त्या बाळाला काही बोलायचं नाही आहे. तर मला असं म्हणायचंय, सोप्या भाषेत मी सांगतोय की आपण बसून आपले सगळ्यांचे टाइम टेबल, आपले रोल सगळ्यांनी फिक्स करायचे, कारण सगळेजण प्रेम करतात एकमेकांवर. आणि त्या घरामध्ये जे बाळ जे आहे त्याच्यावर पण त्याची आजी आजोबा, आई वडील, काका काकू हे पण प्रेम करतात. पण असं असताना सुद्धा आपल्या मध्ये वादविवाद का होतो, आपल्यामध्ये मतमतांतर का होतं. आणि मग काही गोष्टी अशा असतात ज्या बोलून दाखवू शकत नाही आपण कुटुंबामध्ये. मग त्याच्यामुळे आपण दुःखी होतो, असमाधानी राहतो. तर तो एक पॉइंट आहे. आणि दुसरा पॉइंट असा आहे की अशा फॅमिलीमध्ये मग ते हॅपी नाही राहू शकत. आणि त्या त्या बाळाला, त्या मुलाला किंवा मुलीला हे नाही कळत की फॅमिलीमध्ये कसं वागायचं असतं.
ते तुम्हाला सगळ्यांना बघत असतं, एकमेकांशी बोलताना बघत असतं. तर चिल्ड्रन हू ऑब्झर्व दिस काइंड ऑफ बिहेवियर ग्रोज अप थिंकिंग द ओनली वे टू सॉल्व्ह प्रॉब्लेम इज फ्लाईट ऑर फाईट. याचा परिणाम असा होतो की ते बाळ जेव्हा बघतं की आता माझे वडील आईवर ओरडतायत, तर तेव्हा ते हेच शिकून मोठं होत असतं की हा, म्हणजे काही प्रॉब्लेम आला म्हणजे हीच पद्धत आहे असं ओरडूनच सांगायला पाहिजे. किंवा बऱ्याच फॅमिलीमध्ये असं मुद्दाम असं टोचून बोलले जातं किंवा आडवं बोललं जातं. हा, मला माहिती आहे ना, तू तर कधी वेळेवर स्वयंपाक करणारच नाही. आता बघा तुम्ही, त्या लहान बाळाला हे माहिती नाही आहे, अशी भाषा माहिती नाही त्याला, पण तो ते भाषा शिकतो तुमच्याकडून. किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून सासू सुनेला बोलते किंवा नवरा बायकोमध्ये वाद होतात. ह्याला आम्ही काय म्हणतो, अनऑर्गॅनाइज्ड फॅमिली असा मी शब्द दिला होता. अनऑर्गॅनाइज्ड किंवा स्ट्रक्चर नसलेली फॅमिली. तर रोल काय आहे कोणाचा आणि तो कसा कसा प्ले करायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग मिशन स्टेटमेंटमुळे काय होतं की अ, त्या बायकोचा रोल फिक्स होतो, नवऱ्याचा रोल फिक्स होतो, आजी आजोबांचा रोल फिक्स होतो. समजा घरातला व्यवहार असेल त्याच्यामध्ये सुद्धा रोल फिक्स होतो. दोन भाऊ असतील, तुमच्या नवऱ्याचा एक भाऊ असेल समजा, म्हणजे त्या मुलाचे काका, तर बसून तुमचा रोल फिक्स झाला पाहिजे की हा, आता घर चालवायचं आहे, मी 5,000 रुपये महिन्याला देईन, तू 5,000 रुपये महिन्याला दे. आणि मग त्याच्यामध्ये 10,000 रुपयामध्ये काय किराणा खर्च काय गोष्टी असतील त्या होतील. इतके रोल फिक्स पाहिजे. तर त्या मुलाला हे सगळं दिसलं पाहिजे की ह्यांच्यामध्ये क्लॅरिटी आहे, बाबा व्यवहारामध्ये क्लॅरिटी आहे, बोलण्यामध्ये क्लॅरिटी आहे. मग हे एक एक्झाम्पल मी तुमच्यासाठी समोर आणलं होतं की अशा प्रकारे फॅमिली स्टेटमेंट सजवून आपल्याला समोर भिंतीवर लावायचं आहे. हे तुम्हाला मी असं इथं मोठं करून दाखवतोय. ह्याला नंतर तुम्ही मराठीत पण ट्रान्सलेट करू शकता. वी हॅव कम्प्लीट इंटेग्रिटी ॲज अ फॅमिली. पहिलंच वाक्य असं लिहिलंय की आम्ही फॅमिली म्हणून एक आहोत. म्हणजे मी माझ्या फॅमिलीपासून असं वेगळा नाहीये. बघा, दोन प्रकार आहेत. एक तर तुम्ही एकत्र फॅमिलीमध्ये राहा, किंवा तुम्ही न्यूक्लिअर फॅमिली, सेपरेट फॅमिलीमध्ये राहा. आता जर तुम्ही एकत्र फॅमिलीमध्ये राहिले तर तुम्ही त्याला पूर्ण 100% ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ऍक्सेप्टन्स पाहिजे की हा, मी आणि माझी फॅमिली आम्ही एकच आहोत, हे माझ्या मनानुसार घेतलेला निर्णय आहे. वी ऑल हॅव इच अदर, वी ऑल लव्ह इच अदर अँड रिस्पेक्ट इच अदर. आम्ही खूप प्रेम करतो एकमेकांवरती आणि एकमेकांचा मान ठेवतो. वी एन्जॉय द लाईफ टुगेदर. आमच्यामध्ये स्वार्थीपणा नाही आहे किंवा एकटं एकटं जाऊन काही चांगल्या वस्तू खाणं, एकटं एकटं फिरणं असं नाही आहे. जर आम्ही एक फॅमिली आहोत तर आम्ही सगळे सोबतच त्या ठिकाणी एन्जॉय करतो. आता बघा ना, हे हळूहळू हे संस्कार त्या बाळावर चाललेत. थोडंसं बारीक समजून घ्यायचं तुम्ही. आणि ह्याला काय केलंय आपण, ह्याला आपल्या जीवनाचं सेंटर केलंय आपण, आता कोर केलंय आपण. म्हणजे कधी आपल्यामध्ये गफलत होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. आणि ते करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट सरांनी काय सांगितली की तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये लावाय. तुम्हाला जर ड्रॉइंग हॉलमध्ये लावता येत नसेल तर तुम्ही बेडरूम मध्ये लावा. कारण ही गोष्ट फक्त लिहून ठेवण्याच्या कामाची नाहीये, त्याला भिंतीवर लावावंच लागेल तुम्हाला. आम्ही आमच्या घरामध्ये फ्रेम करून लावलेली आहे. की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये ज्या आहेत त्या सर्वमान्य आहेत, त्या कॉमन आहेत. हा संस्कार त्या बाळावर झाला पाहिजे की मी 20 वर्ष वाढलो या घरामध्ये. ते 20 वर्ष वाढत असताना मी रोज पप्पा मम्मीला, आजी आजोबांना हे वाचताना बघायचो आणि त्यांनी फॉलो केलंय. आणि मग ते हेच हेच बॅकबोन, हाच पाठीचा कणा, हेच स्ट्रक्चर त्याच्या ब्रेनमध्ये तयार होतं. सो डुईंग रेग्युलर प्रेयर, एक्सरसाइज अँड डायट, ऑलवेज हेल्पिंग अदर्स इन सोसायटी. सोसायटीमध्ये कसं हेल्प करायचं हे ते लहान मूल त्याच्या आई वडिलांकडून शिकत असतं. विल डू आवर वर्क विथ 100% रिस्पॉन्सिबिलिटी अँड विदाउट एनी फिअर, अँझायटी अँड अँगर. म्हणजे मनामध्ये राग ठेवून बळजबरी स्वयंपाक करायचा, मनामध्ये राग ठेवून बळजबरी कामावर जायचं, मला ते मिळतच नाहीयेत, माझ्याजवळ तर पैसेच नाहीयेत, मी खुशच नाही या कामामध्ये, असं होणार नाही जर तुम्ही दररोज हे सेंटेन्स वाचून जर तुम्ही गेले तर. कारण जीवनामध्ये वर्तमानाचा जो क्षण आहे तो क्षण आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. आज तुम्ही अनसॅटिस्फाईड राहून तर काही करू शकणार नाही ना.
पण तुम्ही असं म्हणून घराच्या बाहेर पडा ना, की आजच्या दिवसासाठी परमेश्वरानं जे मला काम दिलेलं आहे त्याचा प्रसाद म्हणून, त्याचा आशीर्वाद म्हणून मला हे पूर्णपणे स्वीकार आहे, पूर्णपणे मान्य आहे, पूर्ण मनानं करतोय मी, 100% इंटिग्रिटीनं करतोय मी. म्हणजे काय होईल, तुमचं मन समाधानी होईल आणि जे काम तुम्ही करताय ते काम केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. पण तुम्ही जिथं काम करताय, ज्याच्यासाठी तुम्ही काम करताय, त्या कंपनीला सुद्धा त्याच्यात समाधान मिळेल. म्हणजे तुम्ही जर का इंडिव्हिज्युअल ऍज अ वर्कर म्हणून काम करत असाल, शेतकरी म्हणून काम करत, काही कुठलंही जरी तुम्ही काम करत असाल, तिथं तुम्हाला फायदा होईल त्याचा. समोरची व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवेल, की ह्याने सांगितलं होतं मला इतक्या वेळेमध्ये इतक्या गोष्टी करून देतील. एखादा माणूस घराचं बांधकाम करत असेल, त्याला तुम्ही प्रॉमिस केलंय की मी 1 महिन्यामध्ये एवढं काम करून देईन, तर तोही खुश, तुम्ही खुश, तुमची फॅमिली खुश. आपण जर दुःखी राहिलो तर आपण स्वतःलाही न्याय देऊ शकत नाही, आपण आपल्या कामालाही न्याय देऊ शकत नाही, आणि जो समोरचा व्यक्ती आहे ज्याच्याकडून आपण ते काम घेतलंय त्यालाही आपण न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे बघा तुम्ही, फार खोल आहे. स्टीफन कवीने जे सांगितलंय ते जगभरातले सक्सेसफुल लोक हे प्रिन्सिपल फॉलो करतात. त्याच्यानंतर काय महत्वाचं आहे तर, वी फॉलो अवर इयरली प्लॅन, मंथली प्लॅन अँड डेली प्लॅन. म्हणजे उद्या सकाळी मी झोपेतून उठलो तर असं नाही व्हायला पाहिजे की आता मला काय करावं माहिती नाहीये, किंवा मी मोबाईलच चाळत बसलो, मला आज कामावरच जावं वाटत नाहीये, मी टीव्हीच बघत बसलो. कारण माझं काही फिक्सच नाही ना, माझा काही प्लॅनच नाहीये. गेलो तर गेलो, नाही गेलो काय होणार आहे. ह्याच्यानं अनसक्सेस व्हाल लाईफमध्ये. तुम्हाला गिल्ट यायला लागेल, तुम्हाला मनामध्ये दुःख व्हायला लागेल, स्वतःवरती राग यायला लागेल, आणि कळणारच नाही की का डिस्टर्ब होत आहे. त्यामुळे तुमच्यासमोर एक ग्रॉस प्लॅनिंग असलं पाहिजे की माझं नेमकं प्लॅन काय आहे आणि मला हा वेळ कसा खर्च करायचा. आता गंमत बघा की मी हे लेक्चर तुमच्या लाईफसाठी नाही घेत आहे, त्या बाळाच्या लाईफसाठी घेतोय. कारण आता तो हे बघतोय की पप्पा काय कसं करत होते, पूर्ण महिन्याचं प्लॅनिंग होतं पप्पाकडं. त्यांनी हा टाइम टेबल ठरवला होता, हा वेळ फॅमिलीसाठी, हा वेळ कामासाठी. मलाही तसंच वागावं लागेल. त्यामुळं असे संस्कार आपल्याला घरातून त्याला द्यायचे. आवर हायेस्ट एम इज टू कॉन्ट्रीब्यूट इन द सोसायटी अँड अवॉइड एनी बॅड प्रॅक्टिस विच विल अफेक्ट फॅमिली और पर्सनल आयडेंटिटी और हार्मफुल फॉर सोसायटी. आता हे जर का तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहून ठेवलंय आणि रोज तुम्ही वाचताय त्या बाळासमोर, आणि ते ऐकत 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 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, 15 वर्षाचं, 25 वर्षाचं होतं. आता तुम्ही विचार करा ना, त्याचं माइंड प्रिपेअर होईल तेवढं. नुसते एवढ्या एका वाक्यामुळे तुमची फॅमिली किती डेव्हलप होऊन जाईल. नाही तर समाजात आपण बघतो ना, की मुलं 25 वर्षाची होतात, पण त्यांच्यावर संस्कार नसल्यामुळं आज दररोज पेपरमध्ये बातम्या येतात, त्यांच्या आपसामध्ये भांडणं होतात, मारामारी होतात, मर्डर होऊ शकतात, चोऱ्या होऊ शकतात, त्यांचं व्यक्तिमत्व वाया जाऊ शकतं, काहीही होऊ शकतं म्हणजे. तर याच्यासाठी आमचं असं म्हणणं आहे, बिईंग अन एज्युकेशनिस्ट म्हणून किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणून, की जसं महत्वाचं शाळेमध्ये असतं की तुम्हाला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणं आवश्यक आहे, एवढं तुम्ही विचार करता ना, तर मला असं म्हणायचं आहे की हे शिक्षण सुद्धा त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हा मेसेज त्याला गेलाच पाहिजे. आणि हाच वेगळेपणा आहे तुमचा. तुम्ही जेव्हा चूज केलंय, तुम्ही निवडलंय, तुम्ही फर्स्ट एक्सप्रेशन स्कूलला, तर मला असं वाटतं तुमचा हाच वेगळेपणा आहे की इथं तुम्हाला त्या नॉलेज सोबत हे नॉलेज सुद्धा मिळालं पाहिजे. वी आर ऑलवेज स्टार्विंग फॉर क्वालिटी वर्क अँड नॉट रनिंग बिहाइंड द मनी. म्हणजे बघा किती छान भाषेमध्ये ते एक नियम बनवलाय. भविष्यामध्ये 20 वर्षानंतर त्या बाळाच्या मनामध्ये कधी राग येऊ नये, द्वेष येऊ नये, पैशासाठी त्याने कधी मारामाऱ्या करू नये, म्हणून लहानपणापासून आपण संस्कार काय टाकतोय, की आम्ही आम्हाला मिळालेलं काम उत्कृष्टपणे करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त पैशासाठी म्हणून करत नाही आम्ही, पैशा मागे पळणारे लोक नाही, आम्हाला कामातून आनंद मिळतो. किती सुंदर वाक्य आहे. आता विचार करा की जर एखाद्याने असा विचार केला की माझं काम मला परफेक्ट करायचं आणि सुंदर करायचं, मग तो विद्यार्थी असेल, तो एखादं काम करणार कार्पेंटर असेल, हाऊस वर्कर असेल, काही असेल, तर विचार करा की त्याला रिझल्ट कसे मिळतील, त्याचे लोकांशी रिलेशन कसे राहतील, आपोआप त्याला काम मिळेल, आपोआप सक्सेस मिळेल, आपोआप लोक त्याची तारीफ करतील. पण आधी आपण हे शिकायला पाहिजे, त्या मुलाला हा मेसेज द्यायला पाहिजे.
एवढी एक छोटीशी लाईन बघा, प्रत्येक लाईन किती पॉवरफुल आहे. जर ही लाईन त्याच्या जीवनामध्ये नसेल ना, तर उद्या तो मुलगा पैशासाठी घरच्या माणसाचा खून करायला कमी करणार नाही, मर्डर करायला कमी करणार नाही, कारण त्याच्या ब्रेनला ते ट्रेनिंगच नाही आहे. असं असं मला म्हणायचं आहे. काही मुद्दे असे आहेत ना, जे आपल्या न्यूरोसायन्समध्ये, न्यूरल पाथवेमध्ये जे ना फिक्स असले पाहिजे. फिक्स, किंवा ठीक आहे तू काही शिक, तू इंजिनियर हो, डॉक्टर हो, काही हो तू, पण ह्या गोष्टी नाही बदलणार आयुष्यात. मे बी पॉसिबल आहे की उद्या तू 1 लाख रुपये महिना कमवशील, किंवा तू 50,000 रुपये महिना कमवशील, किंवा तू 10,000 रुपये महिना कमवशील. परंतु बेटा, ह्या गोष्टी पहिल्यापासून घरामध्ये सेम आहेत. आय होप की तुम्हाला लक्षात आलं असेल. जर कळालं असेल तर प्लीज टाईप यस इन चॅट बॉक्स. येस. येस, थँक्यू. 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 म्हणजे याच्यातून काय होतं ना, लाईव्ह कम्युनिकेशन होतं. येस. मीच सर, ज्योती मॅडम. थँक्यू. थँक्यू. आणि ह्याच्यानंतर पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ना, तर ते तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता. असं काही समजायचं कारण नाही की कसं विचारायचं सरांना. वी आर टाइम पंक्च्युअल. तर हे दररोज तो मुलगा बघतोय की आपले आई वडील कोणालाही दिलेली वेळ हे पाळतात. इफ देर इज एनी प्रॉब्लेम वी विल फाइंड आउट अ पीसफुल सोल्युशन. आम्ही शांततेनंच काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. शांतता खूप महत्वाची. आयुष्यात स्वतः काम करताना, ग्रुप सोबत काम करताना, आणि ग्रुपला लीडर करताना, लिडरशिप करताना शांत असणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी मनाच्या विरुद्ध होतात. पण हे जर तुम्ही रोज तुमच्या न्यूरल पाथवेमध्ये असेल की मला शांतच राहायचंय, तर तेवढ्या एका गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातला खूप अनर्थ टळू शकतो. वी विल नेव्हर स्पॉईल अवर रिलेशन्स विथ अदर्स इन एनी कंडिशन. आम्ही कुणाशीही कायमचे रिलेशन तोडत नाही. एखाद्या मुद्द्यावर दुमत झालं तरी तेवढ्या मुद्द्यापुरतं आम्ही शांत बसतो. पण त्यांच्याकडे जाणं येणं आम्ही बंद करत नाही. आवर फॅमिली गिव्ज इम्पॉर्टन्स टू नॉलेज अँड विजडम. आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? भारी कपडे घालणं हे महत्वाचं नाही आहे, किंवा खूप सोन्याचे दागिने करणं हे महत्वाचं नाही आहे. आमच्या घरात तुम्ही या, तुम्हाला पुस्तकं खूप दिसतील. मी तर म्हणेन की तुम्ही असं प्रयत्न करा त्या बाळाला की तुम्ही दर महिन्याला त्याला एक पुस्तक घेऊन द्या. आणि असे कोणी पॅरेंट असतील की कुठले पुस्तकं त्याला वाचायला द्यायचे, त्यांनी मला सरळ व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला पुस्तकच अवेलेबल करून देईन डायरेक्ट. तुम्ही म्हणजे मीच तुम्हाला देईल ते पुस्तक अवेलेबल करून. तुम्हाला जायची पण गरज नाही. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करू शकतो. कारण 6 वर्षाच्या बाळाला कुठलं पुस्तक द्यायचं, 10 वर्षाच्या बाळाला कुठलं पुस्तक द्यायचं, आणि 14 वर्षाच्या बाळाला कुठलं पुस्तक द्यायचं, याचं जितकं आम्हाला माहिती असतं तितकं पालकांना माहिती नसतं. तर आपण छानपैकी असं एक करू शकतो की दर महिन्याला एक पुस्तकाचं टार्गेट ठेवू शकतो. किती, 50, 100 रुपये, 150 रुपये असं पुस्तक असतं ते. पण याच्यातून किती मोठा मेसेज जातो की कोणी पॅरेंट एखादं गरीब जरी असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी कष्टकरी असेल, पण डॉक्टर एपीजे कलामच्या वडिलांसारखं जर त्याला ही गोष्ट कळाली की नाही, मी काही असू देत पण आता माझ्या बाळासाठी मला हे करायचंय, तर तो खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करतोय. म्हणजे तो स्वतः ग्रॅज्युएट नाही होऊ शकला, स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट नाही होऊ शकला, पीएचडी नाही होऊ शकला, पण तो त्याच्या मुलाला त्या सगळ्या गोष्टी देतोय. ह्या बारीक बारीक गोष्टी खूप महत्वाच्या आहे हो. नुसतं असं करून फायदा नाहीये की कुठला क्लास लावायचा, कुठली ट्युशन लावायची, 1 लाख रुपये ट्युशनला भरायचे. नुसतं तेवढं करून सक्सेस नाही मिळत. आवर फॅमिली गिव्ज इम्पॉर्टन्स टू नॉलेज अँड विजडम. वी विल रिस्पेक्ट आवर एल्डर पेरेंट्स. मुलांसमोर आपण आपल्या वडीलधाऱ्याचा मान ठेवायचा. आता हे मुलाला वेगळं सांगायची गरज नाही पडत आपल्याला की बेटा असं करायचं असतं. आपण करत असतो, ते आपोआप त्याच्या वागणुकीतून दिसून येतं. ह्याला एम्पिरिकल सायकोलॉजी असं म्हणतात. सायकोलॉजीमध्ये जेव्हा ह्याला मी वाचलं, तर वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट होते. तर जे इम्पेरिकल टाईप ऑफ सायकोलॉजिस्ट होते त्यांनी हे सांगितलं की 70% जो इम्पॅक्ट आहे त्या बाळाच्या ग्रोथवरती, तो ज्या सवयी बघतो, जे वातावरण ऑब्झर्व करतो, त्या ऑब्झर्वेशन मधून येतं.
तर त्यांनी ते दुसरा जो ग्रुप होता त्यांचं म्हणणं त्यांनी चुकीचं ठरवलं, त्यांनी प्रयोग करून दाखवलं. दुसऱ्या ग्रुपचं असं म्हणणं होतं की माणूस जसा जन्म घेतो, तो जन्मताच तो तसाच वागण्याचं शिकतो किंवा तो आपोआपच त्याच्या जीन्समध्येच ते असतं, जेनेटिक्समध्येच असतं. पण ह्यांनी प्रयोग केले आणि प्रयोगानुसार समजून सांगितलं विशिष्ट वातावरणामध्ये. अहो साधी गोष्ट आहे, आता तुम्ही त्या मुलासमोर सकाळी उठता आणि रोज अगरबत्ती लावता आणि गायत्री मंत्र म्हणता. आता 15 वर्षानंतर तो देवघरामध्ये अगरबत्ती लावणारच आहे, गायत्री मंत्र म्हणणारच आहे ना तो. त्यामुळे त्या सभोवतालच्या वातावरणाचा 70% इम्पॅक्ट त्यांनी सांगितलं. We will respect our elder parents. We will not hurt anybody by thought, word or action. We forgive, आम्ही माफ करतो. Those who have hurt us. We will never compete or compare with anybody. म्हणजे आम्हाला आम्हाला कुठल्या कुठल्या व्यक्तीविषयी ईर्ष्या नाहीये, जलसी नाही आमच्या मनामध्ये. आम्ही असा विचार करतो की आधी सगळ्यांचं चांगलं व्हावं, त्यांच्या पाठीमागे आमचं व्हावं. जसं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं की हे नॉलेज हे सगळ्या सर्वसामान्यांना मिळू दे, आणि म्हणून त्यांनी पसायदान लिहिलं सगळ्या विश्वासाठी. हे विश्वाची माझे घर, या विश्वाला हिची डेफिनेशन ज्ञानेश्वरांनी केलेली आहे की कुठल्याही देशाच्या दुसऱ्या व्यक्तीनं संतानं केलेलं नाही. त्यामुळे इतकं मोठं मन करायचं आपल्याला त्या बाळाला शिकवायचंय. वी विल नेव्हर कॉम्पीट ऑर कम्पेअर विथ एनीबडी. वी आर ऑलवेज हॅपी अँड कंटेंटेड. आम्ही कालही हॅपी होतो, आम्ही आजही हॅपी आहोत, आणि आम्ही उद्याही हॅपी आहोत. म्हणजे असं नाही आहे की आम्ही 10 वर्ष वाट बघतोय, आमचं स्वतःचं घर बांधलं तरच आम्ही खुश होणार आहे, किंवा 10वीत चांगले मार्क पडले तरच आम्ही खुश होणार आहे. म्हणजे 10 वर्ष तुम्ही दुःखी राहायचं, त्या मुलाचा 12वी नंतर नंबर लागला तरच आम्ही खुश होणार आहे. आमचं जीवन असं नाही. प्रत्येक क्षणच आनंदाचा परमेश्वराने आनंदासाठीच दिलेला आहे. आजचा क्षण वेगळा आहे, आजचा आनंद वेगळा आहे. कदाचित उद्या अजून दुसरं काहीतरी मिळेल, पण तेव्हा हा आनंद नसेल आपल्याला. म्हणून वी आर ऑलवेज हॅपी अँड कंटेंटेड. आवर हॅपीनेस डज नॉट डिपेंड ऑन एक्सटर्नल थिंग्स. म्हणजे आवश्यक नाहीये की मला पिझ्झा मिळाला तरच मी खुश होईल, नाही तर मी दुःखी. किंवा बर्गर मिळाला तर मी खुश होईल, किंवा मला भारी गाडी मिळाली तर मी खुश होईल, असं नाहीये. मोठ्या मोठ्या संतांनी, तत्ववेत्यांनी काय सांगितलंय, संत तुकारामाने जे सांगितलंय, आनंदाचे डोही आनंदी तरंग, या ओळीचा अर्थ काय आहे? फार सुंदर आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की व्यक्ती जन्मताच त्याच्या आत्म्यामध्येच तो आनंद घेऊन आलेला आहे, आणि त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. आपण त्याला कंडिशनल करून टाकतो. आपण आपण मोठे लोक जे आहेत ना, आपण त्याच्यासमोर बोलून त्याला कंडिशनल करून टाकतो. कंडिशनल म्हणजे हा असं झालं तर आपण खुश हो बरं का, हा इतके मार्क पडले तर आपण खुश हो बरं का. हे सगळं खोटं आहे. मी म्हणजे आव्हान करतो तुम्हाला की अशा घटना आठवून बघा तुम्ही आयुष्यातल्या. तुम्ही असा विचार केला होता ना की मला नोकरी लागली तर मी खुश होईल. मग लागली ना, तुम्ही सध्या नोकरी करताय ना, मग आता सध्या तुम्ही खुश आहे का? किंवा मला चांगली बायको मिळाली तर मी खुश होईल. मिळाली चांगली बायको, पण तुम्ही खुश आहात का आता? ते 2 मिनिटं पण टिकत नाही खुशी. किंवा मी गाडी घेतली तर मी खुश होईल. मग झालं ना, गाडी मिळाली ना तुम्हाला, आता तुम्ही तर आता पूर्ण खुशीच राहायला पाहिजे नेहमी. ते म्हणते नाही, मग आता कुठे गेली खुशी? मग आता परत दुसऱ्या गोष्टीच्या मागे लागलो. म्हणून अशा चुका आपल्याकडून होऊ नये ना, म्हणून हे जे चिरंतन सत्य आहेत ना, हे याच्यामध्ये लिहिलेले आहेत. वी आर ऑलवेज हॅपी. तुम्हाला कदाचित याचं महत्व आता नाही कळणार, पण हे जेव्हा तुम्ही 3 महिने रेग्युलर वाचाल ना, त्यावेळेस तुमचं माइंड डोकं असं फिक्स होऊन जाईल की तुम्हाला कुठे एकांतामध्ये शांत बसवलं तरी तुम्ही म्हणाल मी खुशच आहे. आणि तुम्हाला साधी भाजी आणि भाकरी दिली तरी तुम्ही म्हणाल मी खुशच आहे. कारण तुम्ही 3 महिन्यापासून हे वाचताय. याची एवढी पॉवर आहे याच्यामध्ये. आणि तुमचं व्हिज्युअल सेन्सेस जे आतमध्ये जात आहेत, तेच तुमचे न्यूरल पाथवेज बनतायत. आणि ह्यालाच आपण बिलीफ सिस्टीम म्हणतो. बिलीफ सिस्टीम हा याचाच दुसरं नाव आहे. की हे जे आहे, हे जे ओळी लिहिल्या आहेत, हे पालकांची विश्वास मूल्य बनावीत असं माझं म्हणणं आहे. विश्वास मूल्य काय असतात? की माझ्या फिक्स संकल्पना, माझ्या जीवनाची मूल्य, माझ्या जीवनाचा आधार असणाऱ्या गोष्टी.
आधार असणारे तत्व, की हे फिक्स आहे बा, बाकी काही असो. तुम्ही याचा प्रयत्न करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल. थोडंसं पुढे जाऊयात, मला वाटतं 5च मिनिटं बाकी आहेत आता. पण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण जाऊ. बिलीफ सिस्टीम साठी मी हे चित्र वापरलं, खूप महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. हा माझा सेंटर आहे आता. या चित्रात मला हे दाखवायचं आहे की हा सेंटर आहे माझा, सेंटर नाही हल्ला पाहिजे. त्या सेंटरमध्ये आपण काय ठेवलंय? आनंद ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण शांतता ठेवली आहे, याच्यामध्ये नॉलेज ठेवलंय, दुसऱ्यांचा रिस्पेक्ट ठेवलाय. ते जे सेंटर लिहिलंय ना, ते इथे आहे, आपल्या आतमध्ये, आणि ते आतून आपल्याला गाईड करत असतं. आणि त्याला आपण म्हणतो सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. आणि बाहेरचं जग आहे ना, ते सर्कल ऑफ कन्सर्न आहे. आपल्या सर्कल ऑफ कन्सर्न मध्ये आपले नातेवाईक आहे, आपले पॅरेंट्स आहेत, आपले म्हणजे विद्यार्थी असेल त्याचे पॅरेंट्स आहे, किंवा आपण ज्या ऑफिसमध्ये काम करतो ते ऑफिस आहे, आपले मित्र आहे, मोबाईल आहे, पैसे आहे, समजा अजून काही गोष्टी असतात. या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. तर मला काय म्हणायचं आहे की या गोष्टींचा माझ्यावर इफेक्ट नाही पडला पाहिजे. माझं सेंटर एवढं पक्क पाहिजे. माझ्या सेंटरमध्ये मी ठरवलंय की मी दररोज 5 वाजता उठतो म्हणजे उठतो. त्याला ह्याच्यातली कुठली गोष्ट त्याला अफेक्ट नाही करू शकत. मला 5 वाजता उठून 15 मिनिटं मेडिटेशन करायचं मी करतो. मला प्राणायाम करायचा मी करतो, मी योगा करतो, मी पूजा करतो. करतो म्हणजे करतो. त्याच्यानंतर मी दिवसाचं प्लॅनिंग करतो, 15 मिनिटं मी चांगलं पुस्तक वाचतो, माझ्या मुलासोबत खेळतो. बघा तुम्ही ह्याच्यामध्ये किती गोष्टी तुमच्या तुम्ही स्वतः करू शकता. आणि जितक्या गोष्टी तुम्ही करायला लागाल, तितकं तुमचं दुसऱ्यांचा परिणाम कमी होऊन जाईल तुमच्या दिवसावरती. आणि म्हणून त्या सर्कलला मी पुढे नाव दिलंय की बिलीफ सिस्टीम. हे जे आहे माझं मी आहे, तर मग मी कसं असायला पाहिजे? तर माझं विश्वास मूल्य बिलीफ सिस्टीम म्हणजे. बिलीफ सिस्टीम इज द पॅराडिग्म थ्रू विच वी सी द वर्ल्ड. या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात ना मी आता, त्या बाळाला तुम्ही जे दृष्टिकोन दिला ना, की आम्ही सगळ्यांचा रिस्पेक्ट करतो, सगळ्यांवरती प्रेम करतो, आम्ही फक्त पैशालाच महत्व देत नाही. म्हणजे हे काय झालं ना, हे त्याचा एक चष्मा आहे आता. त्याला म्हणायचं आपण पॅराडिग्म. आणि तो त्या बाळाचं बिलीफ तयार झालाय आता. बिलीफ म्हणजे विश्वास तयार झालाय. आता तो आतून आतून पक्का झालाय. उद्या समजा त्याचा एखाद्या कॉलेजला नंबर नाही लागला, 2 मार्क कमी पडले, तर तो पटकन तुटणार नाही, ब्रेक होणार नाही तो पटकन. युअर सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स इज युअर बिलीफ सिस्टीम. मग आता त्या बाळाची जी बिलीफ सिस्टीम आहे, आता ही मूल्य त्याला दिली, तुम्ही 20 वर्ष दिलीत हा, ती मूल्य म्हणजेच बिलीफ सिस्टीम आहे बरं. आता काय झालं की तो प्रत्येक वेळेस विचार त्याच्यातून करेल. म्हणजे त्याच्यामधलं माझा कुठलाही पॉईंट घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये जर आपण असा पॉईंट लिहिला असेल की प्रत्येक गोष्टीचं आम्ही शांततेनं सोल्युशन काढतो असं लिहिलेलं असेल, आणि तो त्याचा बिलीफ आहे. आता विचार कसे येतील समोरच्याच्या विषयी? की ठीक आहे बाबा, आपण शांतपणे बोलूयात, आपण चर्चा करूयात. ऍक्शन कशी होईल? तशीच होईल. आणि रिझल्ट काय येईल? काहीतरी शांततेनं सोल्युशन निघेल. म्हणजे भांडणं होतील का? नाही. मारामारी होईल का? नाही. युअर बिलीफ बिकम्स युअर थॉट. विश्वासातूनच तुमचे विचार निर्माण होतात. तुमचे काय बिलीफ आहे समाजाविषयी? एखाद्याचा बिलीफ जर असा असेल, एखाद्या व्यक्तीचा, की नाही लोक वाईटच असतात, आणि मला आहे ना ह्यांना जाऊन पहिले भांडावंच लागेल, मला मोठ्यानं बोलावं लागेल, जोरात बोलावं लागेल, लोक ऐकत नसतात, लोक वाईट असतात, हा जर तुमचा बिलीफ असेल, तर तसेच विचार तुमच्या डोक्यात येतील, आणि विचारानंतर तसेच तुमचे वाक्य, तुमचे शब्द पण तसेच येतील. आणि तो मुलगा पण तसा शिकेल. युअर वर्ड्स बिकम्स युअर ऍक्शन. आणि मग तुम्ही ऍक्शन तसेच घ्या. छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्या शेजाऱ्यासोबत भांडणं होऊ शकतात, तुमच्या रस्त्यावर भांडणं होऊ शकतात. कारण काय, तुमचा बिलीफच तसा आहे. तुम्ही समोरच्याला बोलतानाच तसं मनात काहीतरी हेतू ठेवून बोलताय. युअर ऍक्शन बिकम्स युअर हॅबिट. मग ते तुमची सवय बनते. तुम्ही कोणाशी पण भांडायला लागता. युअर हॅबिट बिकम्स युअर व्हॅल्यूज. अँड युअर व्हॅल्यूज बिकम्स युअर डेस्टिनी. म्हणजे तुमच्या फ्युचरमध्ये पण तेच परत परत वारंवार ते घडायला लागतं. मग मी इथं उदाहरण घेतलंय की बाबा, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ क्रिमिनलची काय बिलीफ सिस्टीम असेल? तो पण तर माणूसच आहे ना. किंवा एखादा आतंकवादी आहे, त्याचं काय बिलीफ सिस्टीम असेल? तो पण माणूसच आहे. फक्त बिलीफ सिस्टीमचा फरक आहे. त्याच्या डोक्यामध्ये बिलीफ फिक्स बसवलेला आहे की ह्या ह्या जातीचे लोक आपले शत्रू आहेत, आणि त्यांना मारल्यानंतर आपल्याला स्वर्ग मिळतो. बस.
आता तो एक बिलीफ, त्याच्यातून ते विचार, ऍक्शन, हातामध्ये रायफल घ्यायची, मग गोळ्या मारायच्या, मग लोकांना मारायचं, बॉम्बस्फोट करायचे, हे सगळे ऍक्शन आहेत. बिलीफ बिलीफ महत्वाचं आहे. आणि म्हणून मी दुसरं एक्झाम्पल घेतलं, एका सोल्जरचं, एका सैनिकाचं बिलीफ सिस्टम. तो सैनिक त्या देशासाठी स्वतःचं प्राण पणाला लावत असतो. हा देश माझा आहे, मी देशावर प्रेम करतो, हा त्याचा बिलीफ. आणि म्हणून मी इथे काही उदाहरणं घेतलीत. आज एपीजे कलाम, सचिन तेंडुलकर, रिनोन कार्डिओलॉजिस्ट आहेत, आणि हे विल्यम्स जे आहे, ॲस्ट्रॉनॉट आहे. तर इथपर्यंत आपण आलो. लास्ट 1 मिनिट आहे, इथे मला थांबायला लागेल. मी पुन्हा एकदा सांगतो की ह्याच्यातून आपल्याला काय कळालं हे आपल्याला लिहायचं आहे, आणि जमल्यास मला आता पाठवायचं आहे. काही शंका असेल तर ती पण पाठवायची आहे. आणि मी पुन्हा सगळ्यांचं खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही खूप सिरियसली हा क्लास करताय. आपण पुन्हा भेटूया रेग्युलरली पुढच्या शनिवारी किंवा शुक्रवारी आपण भेटूयात. चला तर मग, बाय बाय.